नमस्कार. आपला भारत न्यूजच्या वतीने मी रवींद्र थोरात आपले हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. आपण नुकतंच ऐकलं असेल की अभिनेता विराज जगताप यांचा नुकताच एक छोटासा अपघात झाला होता. आपल्या सोबत ते जोडले गेलेले आहेत. नेमका त्यांचा अपघात कसा झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, आपला मध्यंतरी काहीतरी एक बाईकवर आपला अपघात झाला होता. नेमका कशामुळे झाला? झालं असं की मी 24 तारखेला माझ्या मित्राच्या घरून येत होतो. त्याचं लग्न ठरलं होतं, तर फॅमिली फंक्शन होतं, जेवणाचा कार्यक्रम वगैरे होता. तर तिकडून रात्री मी निघालो स्कूटी घेऊन माझी घरी यायला, ईस्टवरून वेस्टला. तर आदर्श शाळेजवळचा जो स्पीड ब्रेकर नवीन बांधलाय, त्या स्पीड ब्रेकरवर मी आलो आणि मला रात्रीची वेळ होती आणि त्या स्पीड ब्रेकरवरून येताना माझी स्कूटी स्लिप झाली. मी गाडी स्लो केली आणि तिकडे मी घसरून पडलो. माती आणि थोडी खडी पण होती, त्याच्यावर माझी बहुतेक गाडी स्लिप झाली आणि मी पडलो त्या स्पीड ब्रेकरवरून आणि तसा माझा अपघात झाला. आणि माझ्या म्हणजे दोन्ही हातांना आणि दोन्ही गुडघ्यांना खूप जबरदस्त मार बसला. आता माझ्या हाताचं ऑपरेशन होणार आहे उद्या आणि डावा पाय पण माझा आता फोल्ड होत नाहीये. तर त्याचाही एक्सरे काढला, आता MRI काढायचं ट्रीटमेंट चालू आहे माझी डॉक्टरांकडे. आणि मग रात्री आणि मग तेवढ्यात माझ्या आजूबाजूला जी लोक होती ती धावत आली. मागे गाडीवरती जी माणसं होती ती धावत आले. त्यांनी एक लेडी धावत आला, त्यांनी मला पाणी दिलं आणि मला उठता येत नव्हतं. त्यांनी मला मुलांनी दोन्ही बाजूंनी धरलं आणि मला रिक्षात बसवलं. एक रिक्षावाला दादा थांबला, बिचारे खूप चांगले होते, आपले बदलापूरकर खरंच खूप चांगले आहेत. त्यांनी मग मला रात्री संजीवनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि मग तिकडे माझी ट्रीटमेंट वगैरे झाली आणि आता पुढच्या ट्रीटमेंटसाठी मी 7 पाम हॉस्पिटलला ऍडमिट होतोय. आता आज रात्री ऍडमिट होईन आणि उद्या ऑपरेशन होईल असं डॉक्टरांनी मला सांगितलं. नेमका अपघात म्हणजे तो कशामुळे झाला? काय की तर स्पीड ब्रेकर आपण आहे याचा फलक असला पाहिजे किंवा तो स्पीड ब्रेकर तरी त्याच्यावर पट्ट्या असल्या पाहिजे, तो रंगवलेला असला पाहिजे, जेणेकरून रात्रीच्या वेळेस तो स्पीड ब्रेकर आपल्याला कळून येईल. तर तसं त्या स्पीड ब्रेकरवर वगैरे काहीच नव्हतं. त्यामुळे पटकन अंदाज नाही आला आणि त्यामुळे तो अपघात झाला. तर आता या निमित्त मी प्रशासनाला हीच विनंती करेन की सगळे स्पीड ब्रेकर किंवा रस्ते असतील तर त्यांची खूप काळजी घ्या. आत्ताचे जे प्रशासन आहे ते खूप चांगलं काम करते. आपल्या बदलापूरचा खूप चांगला विकास होतोय. मी स्वतः बदलापूरकर आहे, बदलापूरवर माझं विशेष प्रेम आहे आणि आत्ताचे प्रशासन आहे त्यांच्यावरही माझा खूप विश्वास आहे, आशा आहे, अपेक्षा आहेत की ते काम करतायत आणि ते करतीलच. बदलापूरचा विकास खूप झपाट्याने होतोय. खूप चांगल्या चांगल्या गोष्टी बदलापूरमध्ये होत आहेत. तसंच रस्त्यांचं कामही व्हावं असं मला वाटतं. रस्ते जितके चांगले करण्यात येतील तितके चांगले व्हावे असं मला वाटतं. कारण आम्ही सामान्य जनता आहोत, आम्ही नियम पाळूच आणि आम्ही नियम नाही पाळले हेल्मेटचे वगैरे तर आम्हाला दंड पण आहे, आम्हाला माहिती आहे. पण आमच्या सेफ्टीसाठी तुम्ही आम्हाला सांगता की हेल्मेट घाला, तसंच आमच्या सेफ्टीसाठी रोड पण चांगले असले पाहिजे असं मला वाटतं. कारण जर आम्ही कितीही आमची काळजी घेऊ, गाडी सावकाश चालवू, हेल्मेट घालू, पण रस्तेच चांगले नसतील आणि हेच होतं गाडी चालवताना नेमकं काय होतं, जर मोकळा छान प्लेन रस्ता असेल तर माणूस सरळ जाईल, पण खड्डे इतके असतात ना की माणसं खड्डा चुकवण्यासाठी कडेकडेने का खड्ड्यावरून गाडी आपटली तर आपण पडू या भीतीपोटी तो खड्डा चुकवण्यासाठी लोक कडेकडेने गाडी चालवतात आणि नेमकं रस्त्याच्या कोपऱ्यात वगैरे माती आणि खडी वगैरे पडलेली असतात, सिमेंट पडलेलं असतं आणि त्याच्यावरून गाडी स्लिप होते आणि स्कूटी तर होते स्लिप. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही तर नियम पाळूच, नाही पाळले तुम्ही दंड ठोठवाल, पण रस्ते पण आम्हाला चांगले द्या, छान द्या, व्यवस्थित द्या. रस्ते तुम्ही छान बांधता, पण काय होतं की तुम्ही काहीतरी काम करण्यासाठी रस्ता खोदून ठेवतात आणि तो खोदलेला रस्ता पुन्हा तसाच नाही होत. तो इनबॅलेन्स असतो, त्या रस्त्यामध्ये एक संधपणा नसतो, तो प्लेन नसतो रस्ता बेसिकली. तर तसं प्लीज करू नका. हे उपाययोजनामध्ये काळजी घेऊ, मात्र प्रशासनाने देखील ते रस्ते असतील किंवा इतर काही कामं असतील ते वेळच्या वेळी केली तर अशा प्रकारचे अपघात होणार नाहीत. अशा प्रकारे आपल्याला अभिनेता विराज जगताप यांनी सांगितलं. आपण बघतो की स्पीड ब्रेकर जे आहेत ते भारतामध्ये रस्ते सुरक्षिततेसाठी IRC अर्थात इंडियन रोड काँग्रेस म्हणजे IRC ने गतिरोधक किंवा स्पीड ब्रेकरसाठी काही नियम ठरवलेले आहेत.
त्यानुसार गतिरोधक 10 ते 12 सेंटीमीटर पेक्षा जास्त उंच नसावे, रुंदी 3.5 मीटर आणि अर्धवर्तुळाकार चंद्र 17 मीटर असावे. आपल्याकडे नेमकं बरेचसे जे स्पीड ब्रेकर आहेत ते टोकदार दिसतात, ते टोकदार नसावेत अशा प्रकारचे नियम आहेत. त्याचप्रमाणे या गतिरोधकांवर पांढरे किंवा काळे किंवा पिवळे पट्टे ही मार्किंग केलेली असावी, जेणेकरून रात्रीच्या वेळी त्या स्पष्ट दिसतील. विराट जगतापांच्या बाबतीत तेच झालं की तिथे पांढरे पट्टे नव्हते, त्यामुळे त्यांचा अपघात झालेला आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी गतिरोधक असेल तिथे 40 मीटर आधी सूचना फलक लावणं हे अनिवार्य आहे. आणि विना परवाना खूप उंच किंवा मार्किंग नसलेले गतिरोधक धोकादायक असून ते बेकायदेशीर मानले जातात. नियमबाह्य किंवा विनासूचना असलेल्या गतिरोधकामुळे अपघात झाल्यास स्थानिक महापालिका किंवा संबंधित प्राधिकरणाकडे आपल्याला तक्रार करता येते. आपण संबंधित प्राधिकरणाकडे याबाबत तक्रार करणार आहात? मला असं वाटतं की तक्रार करण्यापेक्षा प्रत्येकाने आपलं काम, आपली दिलेली जबाबदारी, आपलं कर्तव्य नीट पार पाडलं तरी उत्तमच आहे. म्हणजे तुम्हाला जनतेच्या सेवेसाठी ठेवलेलं आहे, आम्हीच तुम्हाला निवडून दिलेलं आहे. सर मला असं वाटतं की तुम्ही तुमचं काम नीट व्यवस्थित करा, बाकी मग ह्या अशा गोष्टी होणार नाही. आणि जरी अशा गोष्टी झाल्या तर मग त्याला आम्हीच जबाबदार असू. तुम्ही प्लेन रस्ते द्या, छान व्यवस्थित, जे एक रस्ते, व्यवस्थित रस्ता असायला हवा, एक आदर्श रस्ता किंवा वाहनांसाठी जो रस्ता एक असायला हवा व्यवस्थित, तसा रस्ता द्या तुम्ही. आणि तसा रस्ता देऊन जर आम्ही पडतोय तर ती जबाबदारी, ती चूक आमची असेल. पण जर रस्तेच नीट व्यवस्थित नसाल आणि तुम्ही आमच्याकडून डोंगरा एवढ्या अपेक्षा ठेवत असाल की आम्ही सावकाश चालवली पाहिजे, आम्ही हेल्मेट घातलं पाहिजे वगैरे वगैरे, तर हे कुठेतरी चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि स्पीड ब्रेकरचं ना एक प्रमाण असलं पाहिजे आणि ती व्यवस्थित असलं पाहिजे. आता तो जो नवीन स्पीड ब्रेकर बांधलाय त्याच्या आधीच एक छोटासा स्पीड ब्रेकर आहे जो अर्धवट आहे, तुटलेला आहे आणि त्याचे तुकडे तुकडे आहेत. सो मला असं वाटतं की ह्याच्यावर वेळेच्या वेळी कामं झाली पाहिजे, ते लक्ष दिलं गेलं पाहिजे. आता त्यांचं म्हणणं होतं की तो जो स्पीड ब्रेकर रंगवला होता, ते म्हणतात की तो रंगवलेला होता आधी, पण तो रंग निघून गेला, तर जरा चांगले छान पक्के रंग वापरावे. अगोदर तो रंगवलेला नव्हता आणि आपला अपघात झाल्यानंतर नंतर काहीतरी त्याला आता कलर दिलेला. हो, मला व्हिडिओ आले तसे की मी ज्या स्पीड ब्रेकर वरून पडलो तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कॉन्ट्रॅक्टर, काही अधिकारी तिकडे होते आणि त्यांच्या देखत तो तिकडे रंगवण्यात आलेला आहे. तर ही खूप चांगली सुरुवात आहे आणि त्यासाठी माझा अपघात व्हावा लागला. तर असं होऊ नये, म्हणजे मला असं वाटतं की कोणाच्या तरी अपघाताची वेळ यावी आणि मग प्रशासनाने लक्ष द्यावं. तर मला वाटतं की असं होऊ नये. तर आता ही एक चांगली सुरुवात आहे, छोटीशी का होईना, की तुम्ही तो स्पीड ब्रेकर रंगवलाय. असंच त्यामुळेच मला वाटतं की मला आशा आणि अपेक्षा आहेत की तुम्ही सगळ्याच रस्त्यांकडे जातीने लक्ष द्याल आणि सगळे व्यवस्थित रस्ते तुम्ही कराल. सूचना फलक असतील, त्यांच्यावर मार्किंग असेल, जे काय असेल, डिवायडर वगैरे रंगवणं, हे सगळं नीट व्यवस्थित झालं पाहिजे असं मला वाटतं. काही महिन्यात पावसाळा येणार आहे, तेव्हा तर रस्त्यांची अवस्था अजून जास्त वाईट असते. तर मला असं वाटतं की ते पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडू नये, त्यांची वाईट अवस्था होऊ नये, यासाठी देखील चांगलं पक्के रस्ते तुम्ही नागरिकांना द्यावे, अशी मी सगळ्यांकडून एक विनंती करतो तुम्हाला. थँक्यू सो मच. रस्ते विभागाने देखील त्यांचे जे नियम आहेत ते व्यवस्थित पाळले तर अशा प्रकारचे अपघात घडणार नाही, त्याची अपेक्षा अभिनेता विराट जगताप यांनी व्यक्त केलेली आहे. आपल्याला देखील या व्हिडिओ बद्दल काय वाटतं आपण व्यक्त व्हा. रवींद्र थोरात, आपला भारत न्यूज, बदलापूर. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.